आज 12 मे सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर उत्तर-पश्चिमेकडचे वरच्या थरातील कोरडे वारे अजूनही राज्याकडे येत आहेत. पण काही प्रमाणात बाष्प जे आहे ते इकडे विदर्भाच्या आसपासच्या भागांपर्यंत दिसतंय. त्यामुळे विदर्भाकडे पावसाचे वातावरण अनुकूल आहे. सोबतच विदर्भाच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाटही पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर कोकणात ढगाळ वातावरण आणि घाटात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी हलक्याशा सरी झाल्या असतील, पण विशेष काय पाऊस याही ठिकाणी नाही. जवळपास वातावरण कोरडं झालेलं आहे. गडचिरोलीच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे, पण आत्ता सध्या त्या ठिकाणी पाऊस नाही. रात्री थोडासा भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये किंवा गोंदियाच्या काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. आणि येत्या 24 तासातील जर आपण विचार करायला गेलो, तर येत्या 24 तासात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. मध्यम पावसाच्या सरी किंवा थोड्याशा जोरदार पावसाच्या सरी राहतील. अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेडच्या एक दुसऱ्या भागामध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यताही राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा हलक्या, मध्यम किंवा हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील. गोव्यापर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यानंतर लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हा भाग असेल किंवा बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर एखाद्या ठिकाणी पाऊस होईल. जास्त शक्यता नाही. जर ढग निर्मिती झाली तरच शक्यता आहे, नाहीतर काही विशेष मोठी शक्यता नाहीये. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड ढगाळ हवामान क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब झाले तर होतील. पावसाची शक्यता विशेष नाही. तापमान आजही जे सकाळचं होतं 30° पेक्षा जास्तच पाहायला मिळते किंवा 30च्या आसपास आहे. 30.1च्या आसपास. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, जालना पावसाची विशेष शक्यता नाही. उत्तरेकडचे कोरडे वारे राहतील. अ, उष्ण आणि दमट हवामान या भागांमध्ये सुद्धा राहील. तसं स्थानिक ढग निर्मितीवरती लक्ष ठेवा. काही जास्त शक्यता दिसत नाही. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करा.